स्ट्रक्चर आहे लेट्स. अनेक वेळेला आपण इंग्लिशमध्ये बोलत असताना, फ्लुएंट इंग्लिश बोलत असताना लेटचा उपयोग करतो. जसं लेट मी एक्सप्लेन माय सेल्फ. मला एक्सप्लेन करू द्या, स्पष्टीकरण देऊ द्या. किंवा लेट मी टेल यू, मला सांगू द्या, असं आपण म्हणत असतो. आणि हे जे स्ट्रक्चर्स आहेत, हे स्ट्रक्चर्स आपल्याला बोलण्यासाठी, फ्लुएंट बोलण्यासाठी खूप मदतीला येतात. आणि जर आपण ते आपल्या माइंडमध्ये जर चांगल्या प्रकारे ठेवले, तर इंग्लिश फ्लुएंट बोलत असताना आपल्याला ते कामी पडतात. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. फ्रेंड्स, फॉर्म्युला बघूया. फॉर्म्युला आहे लेट प्लस ऑब्जेक्टिव्ह केस ऑफ सब्जेक्ट प्लस व्हर्ब फर्स्ट. याचा जो फॉर्म्युला आहे तो लेट प्लस ऑब्जेक्टिव्ह केस ऑफ सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस. मीन्स आपण या फॉर्म्युल्याने अनेक चांगले वाक्य बोलू शकतो. जसं लेट मी टेल यू, लेट हिम प्ले, लेट मी फिनिश, लेट मी चेक. लेट मी टेल यू म्हणजे मला सांगू दे, लेट हिम प्ले म्हणजे त्याला खेळू दे, लेट मी फिनिश म्हणजे मला संपवू दे, आणि लेट मी चेक म्हणजे मला चेक करू दे. आपल्याला लेटने असे अनेक फ्रेजेस देखील पाहता येतील. आणि लेट गो, लेट मी नो, लेट्स बिगिन किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सेंटेन्स देखील आपण लेटने इथे प्रिपेअर करू शकतो, बोलू शकतो. मीन्स फ्लुएंट इंग्लिश बोलण्यासाठी आपण आपण असं म्हणू शकतो की लेट्स ग्रॅब ए कॉफी, लेट्स मी थिंक अबाउट इट, लेट्स मीट टुमॉरो अँड लेट्स कन्सिडर ऑल ऑप्शन्स. म्हणजे लेट्स ग्रॅब अ कॉफी म्हणजे आपण कॉफी पिऊया, लेट्स मी थिंक अबाउट इट म्हणजे आपण त्याबद्दल विचार करूया, लेट्स मीट टुमॉरो म्हणजे उद्या भेटूया. म्हणजे लेट प्लस अस प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट असा तो फॉर्म्युला आहे. आणि लेट्स कन्सिडर ऑल ऑप्शन म्हणजे आपण सर्व ऑप्शन बघूया. मित्रांनो, अशा प्रकारे लेट हा अत्यंत सोप्या पद्धतीने देखील आपण फ्लुएंट इंग्लिश बोलू शकतो. यावर अनेक वाक्य तयार करू शकतो. जसं लेट मी प्ले, लेट मी डान्स किंवा लेट मी फिनिश. आपण असंही म्हणू शकतो की लेट मी शो माय मोबाईल, किंवा आपण असं म्हणू शकतो की लेट मी अंडरस्टँड. प्लीज सबस्क्राईब माय